Hello students, welcome to the Atomic Physics lecture series. This is lecture number 8 on atomic and molecular physics. बघा लास्ट लेक्चर नंबर 7 मध्ये आपण जे काही हायड्रोजन ॲटम्सशी असोसिएटेड किंवा कुठल्या एखाद्या जनरल ॲटम्सशी असोसिएटेड क्वांटम नंबर्स होते त्या क्वांटम नंबर्सच्या कन्सेप्टचा यूज करून मॅग्नेटिक मुवमेंट जे काही ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा तो मॅग्नेटिक मुवमेंट त्यावरनं गॅरोमॅग्नेटिक रेशो आणि तो जर इलेक्ट्रॉन ज्या ॲटममध्ये रिव्हॉल्व करत आहे तो ॲटम जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर त्या ॲटमच्या त्या ऑर्बिटचं ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटचं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये जे काही प्रिसेशन होतं त्यावरनं आपण लार्मर प्रिसेशन ज्याला म्हटलं होतं आणि त्यावरून लार्मर प्रिसेशन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली होती लास्ट लेक्चरमध्ये आणि त्यावरून लार्मर प्रिसेशन फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला आपल्यासाठी आलेला होता FL इज इक्वल टू EB अपॉन 4πm हा होता नॉन रिलेटिव्हिस्टिक केसमध्ये आणि लार्मर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता EB अपॉन 4πmc फॉर रिलेटिव्हिस्टिक केस. ओके, रिलेटिव्हिस्टिक आणि हे नॉन रिलेटिव्हिस्टिक. नॉन रिलेटिव्हिस्टिक म्हणजे काय तर व्ही जो आहे स्पीड हा स्पीड ऑफ लाईटच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आणि रिलेटिव्हिस्टिकमध्ये स्पीड हा स्पीड ऑफ लाईटशी कम्पेरेबल असेल तर. आता हे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तुमचे टॉपिक्स झालेले असतील. रिलेटिव्हिस्टिक कशाला म्हणायचं आणि नॉन रिलेटिव्हिस्टिक कशाला म्हणायचं. ओके, हे लास्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता आणि याच्याशी असोसिएटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट जे काही लक्षात ठेवायचे ते मी पण लास्ट लेक्चरमध्ये सांगितले. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्पेस क्वांटायझेशन. काय आहे स्पेस क्वांटायझेशन. आता सगळ्यात पहिले स्पेस क्वांटायझेशनच्या अगोदर क्वांटायझेशन म्हणजे काय, क्वांटायझेशन किंवा व्हॉट इज मीन बाय क्वांटायझेशन. तर क्वांटायझेशन म्हणजे काय तर कुठली एखादी क्वांटिटी जी आहे ती इंटिजरच्या फॉर्मॅटमध्ये असते. क्वांटायझेशन म्हणजे काय तर एनी फिजिकल क्वांटिटी और नॉन फिजिकल क्वांटिटी सुद्धा असू शकते. नॉन फिजिकल क्वांटिटी which is in an जी काय असते इंटिजर फॉर्मॅट. इंटिजर फॉर्मॅट कशाची ऑफ सम स्पेसिफिक क्वांटिटी, ऑफ सम स्पेसिफिक क्वांटिटी, त्याला म्हणायचं क्वांटायझेशन. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल नेचरमध्ये एक्झिस्ट असणारा जो चार्ज आहे क्यू हा चार्ज ऑलवेज प्लस मायनस एन ई. म्हणजे काय आहे नेचरमध्ये एक्झिस्ट करणारा चार्ज हा क्वांटाईज आहे. तो एक तर इलेक्ट्रॉनच्या इंटिजर मल्टिपल असतो. यामध्ये एन जो असतो एन हा क्वांटायझेशन कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू असते 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. ओके, इंटिजर व्हॅल्यू असतात. ही कंडिशन आहे क्वांटायझेशनची. हा कन्सेप्ट तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये बघितलेला असेल. ओके, आता आपल्याला काय बघायचं यामध्ये स्पेस क्वांटायझेशन. आता स्पेस क्वांटायझेशन हे नेमकं काय आहे तर बघा, क्वांटम मेकॅनिकली तुम्ही अँग्युलर मोमेंटम क्वांटम मेकॅनिकली एल बार म्हणजे काय तर टोटल अँग्युलर मोमेंटम वेक्टर. एल बारला काय देऊ शकता तुम्ही एल स्टार एच क्रॉस. आता एल स्टार काय आहे तर एल स्टारची व्हॅल्यू असते √(L)(L+1) एच क्रॉस. हा वाला कन्सेप्ट तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये लर्न केलेला असेल की टोटल अँग्युलर मोमेंटमला आपण एल स्टार एच क्रॉस किंवा √(L)(L+1) एच क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. ज्यामध्ये एल काय आहे तर एल असतो अझ्युमिथल और ऑर्बिटल क्वांटम नंबर. म्हणजे ओल्ड क्वांटम मेकॅनिक्समध्ये याला अझ्युमिथल क्वांटम नंबर म्हणतात आणि न्यू जे क्वांटम मेकॅनिक्स आहे त्यामध्ये याला ऑर्बिटल क्वांटम नंबर म्हणतात. कशाला, या स्मॉल एल लेटर. ओके, एलचा एल सोबत जर का डॉट प्रोडक्ट घेतलं तुम्ही एल बार डॉट एल बार, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्टला कसं रिप्रेझेंट करत असतो, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन दिम. आता दोन वेक्टर्स आहे तर दोन वेक्टर्स मधला अँगल काय असणार, सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हटल्यानंतर कॉसची व्हॅल्यू असणार 0. कॉस 0 म्हणजे 1. एल बार डॉट एल बारची मॅग्निट्यूड काय मिळणार तुम्हाला L².
इकडे एल बारची व्हॅल्यू ही जर पुट केली तर राईट हँड साईडला काय मिळणार तुम्हाला, हा मिळणार एल प्लस वन एच क्रॉस एल प्लस वन एच क्रॉस. सिम्पली काय केली आपण, या एल बारची ही व्हॅल्यू आणि दुसऱ्या एल बारची व्हॅल्यू पुटअप केली तर ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एल स्क्वेअरची. यालाच रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळतं, एल स्क्वेअर इज इक्वल टू एल प्लस वन एच क्रॉस स्क्वेअर, एल प्लस वन एच क्रॉस स्क्वेअर. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ओके. आता सपोज करू आपण स्पेसमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनची असोसिएटेड अँग्युलर मोमेंटम जी आहे एल बार ही या डायरेक्शननं ओरिएंटेड आहे. ओके. आणि ही जी आहे स्ट्रेट लाईन काढायची आहे, स्ट्रेट लाईन काढणं थोडंसं कठीण आहे यामध्ये, बघू आपण. ही स्ट्रेट लाईन सपोज करायची, स्ट्रेट लाईन. ओके. आणि ही जी आहे ही काय तुमची झेड कॅप डायरेक्शन आहे. आणि एल बार ही जी अँग्युलर मोमेंटम आहे, एल बार अँग्युलर मोमेंटमचे झेड कॅप डायरेक्शन सोबत असणारा जो अँगल आहे तो अँगल आहे थीटा. मग या एल बारचे झेड डायरेक्शन जे प्रोजेक्शन असेल ती प्रोजेक्शनला आपण काय म्हणू, एल झेड. त्याला काय म्हणू आपण, एल झेड. मग एल झेडची व्हॅल्यू काय असेल, एल कॉस थीटा. एल झेड काय असेल, एल कॉस थीटा. कशावरनं, डायग्रामवरून. एल बार या अँग्युलर मोमेंटम वेक्टरचा झेड डायरेक्शन जो प्रोजेक्शन असेल तो काय असेल, एल झेड. त्याची व्हॅल्यू काय असेल, एल कॉस थीटा. एल कॉस थीटा हे काय आहे, प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शन ऑफ एल बार ऑन झेड कॅप. एल बार या वेक्टरचं झेड कॅप डायरेक्शननं प्रोजेक्शन. बट क्वांटम मेकॅनिक्स तुम्हाला एल झेडची पण व्हॅल्यू देतं, काय देतं, अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स एल झेडची व्हॅल्यू असते बघा एम एल एच क्रॉस. एल झेडची व्हॅल्यू असते एम एल एच क्रॉस, ज्यामध्ये एम एल काय आहे, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. काय आहे एम एल, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. आणि याच्याबद्दल आपण क्वांटम नंबर्समध्ये बघितलेलं आहे की एम एल हा -L2 प्लस एल व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. हा वाला कन्सेप्ट आपण क्वांटम नंबर्समध्ये बघितलेला आहे. मग हे जे आहे एल झेड इज इक्वल टू एल कॉस थीटा आणि एलची ती व्हॅल्यू याला काय करू आपण, रिअरेंज करू. याला काय करू, रिअरेंज करू. बघा एल झेड इज इक्वल टू एल कॉस थीटा. याला रिअरेंज केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, कॉस थीटा इज इक्वल टू एल झेड अपॉन एल. एल झेडची व्हॅल्यू काय, एम एल एच क्रॉस. आणि एलची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट ऑफ एल प्लस वन एच क्रॉस. अंडर रूट ऑफ एल प्लस वन एच क्रॉस. एच क्रॉस न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा कॅन्सल होणार. इथे काय मिळणार तुम्हाला, अंडर रूट एम एल अपॉन, सॉरी न्यूमरेटरला एम एल अपॉन अंडर रूटमध्ये एल प्लस वन, एल प्लस वन ही मिळाली कॉस थीटाची व्हॅल्यू. आता तुम्ही या डायग्रामला जर का केअरफुली ऑब्झर्व केलं तर थीटा काय आहे, तर थीटा हा एल बार म्हणजे काय, तर टोटल अँग्युलर मोमेंटम चा अलॉंग झेड डायरेक्शन किंवा टोटल अँग्युलर मोमेंटम एल बारचा झेड डायरेक्शन पासून असणारा अँगल आहे थीटा. हे इक्वेशन काय सांगतं तुम्हाला की त्या थीटाच्या व्हॅल्यूज कुठल्या व्हॅल्यूज ऍक्सेप्टेबल आहे फॉर पर्टिक्युलर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम एल बारसाठी. बघा कन्फ्युजन होण्याचं काम नाही. एक्झाम्पल घेऊ आपण. कॉस थीटा हे इक्वेशन तुम्हाला काय रिप्रेझेंट करते बघू. सपोज करायचं एल इज इक्वल टू 1 स्टेट आहे. एल इज इक्वल टू 1 स्टेट आहे ऑफ इलेक्ट्रॉन. एल इज इक्वल टू 1 म्हणजे कुठली, तर पी स्टेट. कुठलाही एखादा ॲटम आहे त्या ॲटमच्या पी स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. त्याची एलची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. एल इज इक्वल टू 1च्या करस्पॉन्डिंग एम एलच्या व्हॅल्यूज काय काय असतील, तर एम एलच्या व्हॅल्यूज असतील -1 to +1 म्हणजेच -1 0 आणि +1 या 3 व्हॅल्यूज असतील एम एलच्या. ओके. मग आता थीटाची व्हॅल्यू किती मिळतील तुम्हाला, 3 व्हॅल्यू मिळतील. आणि कॉस थीटा 1 ती असेल -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 +1. दुसरी असेल कॉस थीटा 2 जी असेल एम एलची व्हॅल्यू 0 अपॉन अंडर रूट ऑफ 1 +1. आणि तिसरी असेल कॉस थीटा 3 +1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 +1. काय केलं यामध्ये, एम एलच्या ज्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत एलच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळतो थीटा 1 इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/√2. कॉस इनवर्स -1/√2. यावरून मिळतो थीटा 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स 0 आणि यावरून मिळतो थीटा 3 इज इक्वल टू कॉस इनवर्स +1/√2. कॉस इनवर्स +1/√2.
म्हणजे आता हे इक्वेशन 3 थिटाच्या व्हॅल्यूज आणि ही डायग्राम, तर हे इक्वेशन फिजिकली काय इंटरप्रेट करतं की कुठलंही एखादं, समजा आता ही कशाची ती काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, एल इज इक्वल टू 1 म्हणजे पी स्टेट, म्हणजे कुठलाही एखादा ॲटम आहे त्या ॲटममध्ये असणारा इलेक्ट्रॉन हा एल इज इक्वल टू 1 ह्या सब ऑर्बिटलमध्ये जर का स्पेसमध्ये रिव्हॉल्व करत असेल तर त्याचं जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट स्पेसमध्ये जे डायरेक्शन सोबत θ1 अँगलवर असेल, θ2 अँगलवर असेल किंवा θ3 अँगलवर असेल. म्हणजे काय, तर हे जे ऑर्बिट आहे, सपोज करू आपण ही झेड डायरेक्शन आहे, ओके, ही काय आहे, तर काय सांगते इक्वेशन की कुठलाही एखादा ऑर्बिट आहे, सपोज करू आपण ही आहे झेड डायरेक्शन, ही झेड डायरेक्शन आहे आणि हे जे आहे हा आहे एल बार, ओके, ही झेड डायरेक्शन आहे, याला स्ट्रेट लाईन काढायचं आहे, हा आहे एल बार. तर या झेड डायरेक्शन सोबत एल बारचा हा जो अँगल आहे थीटा, तर हा थीटा व्हॅल्यूज किती टेक्स प्लेस करण, एक तर ही व्हॅल्यू असेल θ1, एक तर ती व्हॅल्यू असेल θ1, काय असेल ती व्हॅल्यू, θ1 असेल किंवा θ2 असेल किंवा ही θ3 असेल किंवा ही θ3 असेल. झेड ॲक्सिस पासूनचा अँगल हा θ3. एल बार हा झेड ॲक्सिस भोवती स्पेसमध्ये θ1, θ2 और θ3 या 3 अँगलच्या व्यतिरिक्त कुठल्याच अँगलनं ओरिएंटेड झालेला असू शकत नाही. म्हणजे थीटा काय करतात, हे जे थीटाच्या 3 व्हॅल्यूज आहे या थीटाच्या 3 व्हॅल्यूज काय करतात तर रेस्ट्रिक्शन्स आणतात कशावर, एल बार. एल बार काय आहे, टोटल अँग्युलर म्हटल्यापेक्षा ऑर्बिटल, टोटल अँग्युलर आहे काही नाही, काय आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं स्पेसमध्ये जे काही ओरिएंटेशन आहे झेड ॲक्सिस भोवतीचं, त्या ओरिएंटेशनला काय करतात, रेस्ट्रिक्ट करतात. म्हणजेच काय करतात तर बाउंडेड ठेवतात, क्वांटाईज करतात की ती थीटाची व्हॅल्यू जो एल बार झेड ॲक्सिसच्या अलॉंग थीटा अँगल मेड करतो, तो थीटा एक तर θ1 असेल, θ2 असेल और θ3 असेल. या 3 व्हॅल्यूज कशासाठी असेल, एल इज इक्वल टू 1 या ऑर्बिटच्या करस्पॉन्डिंग, ओके. जसं सिमिलरली तुम्ही एल इज इक्वल टू 2 ऑर्बिटसाठी काढू शकता, एल इज इक्वल टू 3 ऑर्बिटसाठी काढू शकता. हा जो होल कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये थीटाची जी व्हॅल्यू आहे, अँगल जो एल बारनं झेड ॲक्सिस सोबत मेड केला आहे, तो काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू एक्सप्रेस करतो, यालाच काय म्हणतो आपण, स्पेस क्वांटायझेशन. हा जो फिनॉमिनॉन आहे या फिनॉमिनॉनला काय म्हणतो आपण, स्पेस क्वांटायझेशन. हा जो फिनॉमिनॉन आहे या फिनॉमिनॉनला काय म्हणतो आपण, स्पेस क्वांटायझेशन, ओके. यावर एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन आलाय तर क्वेश्चन कसा विचारू शकता, सिम्पली तुम्हाला एल इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू दिलेली राहील आणि विचारतील की विच ऑफ द व्हॅल्यू ऑफ थीटाची खालीलपैकी कुठली व्हॅल्यू आहे की जी काय आहे ॲक्सेप्टेबल आहे, किंवा कधी कधी नॉट ॲक्सेप्टेबल विचारतील. नॉट ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू थीटाची एल इज इक्वल टू 1च्या करस्पॉन्डिंग कुठली आहे, आणि देतील तुम्हाला थीटा हा काय आहे, आपण सांगतील की थीटा हा एल बारचा आणि झेड कॅपमधला असणारा अँगल आहे. आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, कॉस थीटा इज इक्वल टू ml अपॉन अंडर रूट ऑफ एल प्लस 1 या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. यावरून तुम्हाला थीटाच्या डिफरंट व्हॅल्यूज मिळतील. जर ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू विचारली तर यापैकी व्हॅल्यू चेक करायच्या सगळ्या व्हॅल्यूकडून, ज्याच्यासोबत मॅच करत असेल ते ॲक्सेप्टेबल, आणि नॉन ॲक्सेप्टेबल विचारलेली असेल त्याच्यासोबत मॅचअप करून बघायच्या, जी येत नसेल ती काय राहील, नॉट ॲक्सेप्टेबल, ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे स्पिन म्हणजे काय, ओके. नेक्स्ट टॉपिक आहे स्पिन. स्पिन म्हणजे काय, स्पिन म्हणजे काय, सपोज करायचा हा एक इलेक्ट्रॉन आहे, ओके. हा इलेक्ट्रॉन, याला आपण काय करू, थोडंसं स्पिन कन्सेप्ट समजण्यासाठी थोडं मोठं करू, ओके. हा आहे इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉनचा काय आहे, हा ॲक्सिस आहे, ओके. इलेक्ट्रॉनचा ॲक्सिस आहे. हा इलेक्ट्रॉन जो आहे, हा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस भोवती या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत. हा जो इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉनला आपण इकडे ब्रॉडर व्हर्जनमध्ये काढले, ओके, आपल्या सेल्फ अंडरस्टँडिंगसाठी. हा न्यूक्लियस आहे, हा जो आहे हा काय आहे, न्यूक्लियस आहे.
आणि हा त्या न्यूक्लियस भोवती ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणारा इलेक्ट्रॉन, आणि हा ते इलेक्ट्रॉनचा ॲक्सिस आहे, आणि ह्या इलेक्ट्रॉन स्वतःच्या ॲक्सिस भोवती या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते स्वतःच्या ॲक्सिस भोवती. तर हा या ऑर्बिटमध्ये ॲटमच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्युशन करत असताना स्वतःच्या ॲक्सिस भोवती जे काही रिव्हॉल्युशन करतात त्यालाच काय म्हणतात, स्पिनिंग मोशन. काय म्हणतात त्याला? स्पिनिंग मोशन. स्पिनिंग मोशन. जसं फॉर एक्झाम्पल हा तुमचा सन आहे, सन भोवती अशा इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये ही इथे अर्थ आहे, ही अर्थ आहे, हा आहे सपोज करायचा सन, ही आहे अर्थ. ओके, हा सूर्य आहे, या सूर्याभोवती पृथ्वी रिव्हॉल्व करते. पृथ्वी या सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करत असताना स्वतःच्या ॲक्सिस भोवती सुद्धा रिव्हॉल्युशन करते. स्वतःच्या ॲक्सिस भोवती रिव्हॉल्युशन करायला याला 24 तास लागतात, आणि पृथ्वी स्वतःच्या ॲक्सिस भोवती रिव्हॉल्युशन करायला 24 तास लागतात, आणि सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करण्यासाठी ऑर्बिटमध्ये 365 दिवस लागतात. ओके, 365, 365 डेज. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करते त्यावेळेस 1 इयर लागतं त्याला, आणि स्वतःभोवती रिव्हॉल्युशन करण्यासाठी 24 तास. तर पृथ्वी स्वतःभोवती जे स्पिनिंग मोशन करते त्यामुळे आपल्याला डे आणि नाईट हे दोन ऑकेजन प्रत्येक 24 तासाला ऑकर होतात, आणि या सन भोवती जे काही 365 डेजमध्ये रिव्हॉल्युशन करते त्यामुळे काय होतं आपल्याला एक वर्ष रिपीट होते. ओके, तर सिमिलरचा काही कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करत असताना स्वतःच्या ॲक्सिस भोवती जे रिव्हॉल्युशन करत असतो त्याला काय म्हणतात, स्पिनिंग मोशन. आणि या स्पिनिंग मोशन बद्दल इन्फॉर्मेशन देणारा जो काम करतो तो तुमचा स्पिन क्वांटम नंबर. ओके, स्पिन क्वांटम नंबर. या स्पिन बद्दल क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही हेही शिकलेले असाल की स्पिन जो आहे तो स्पिनशी असोसिएटेड वेक्टर जो आहे कॅपिटल एस दार काय, स्पिन अँग्युलर मोमेंटम हे रिप्रेझेंट करत असतो आपण एस स्टार एच क्रॉस. एस स्टार म्हणजे काय, जसा एल स्टार होता तसा सिमिलरली स्मॉल एस प्लस 1 इंटू एच क्रॉस, स्मॉल एस प्लस 1 इंटू एच क्रॉस, ज्यामध्ये स्मॉल एस काय आहे, स्मॉल एस आहे स्पिन क्वांटम नंबर. स्मॉल एस काय आहे, स्पिन क्वांटम नंबर. आणि इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड या स्पिनची व्हॅल्यू असते हाफ. कोणाला? फॉर इलेक्ट्रॉनसाठी स्पिन काय आहे, हाफ आहे. ओके, हा जो स्पिन आहे या स्पिन बद्दल सगळ्यात पहिलं डेमॉन्स्ट्रेशन किंवा सगळ्यात पहिलं स्पिन इलेक्ट्रॉनला असतो हे कशामध्ये सांगण्यात आलं, तर वेक्टर ॲटम मॉडेलमध्ये. कशामध्ये? वेक्टर ॲटम मॉडेल. वेक्टर ॲटम मॉडेल इंट्रोड्युसेस द कन्सेप्ट ऑफ स्पिन. म्हणजे तुम्हाला जर MCQ मध्ये विचारलं की स्पिन बद्दल सगळ्यात पहिला कन्सेप्ट किंवा स्पिनचा कन्सेप्ट कुठे इंट्रोड्यूस झाला, तर वेक्टर ॲटम मॉडेलमध्ये आणि स्टर्न गर्लॅच हा एक्सपेरिमेंट होता. हा काय करतो, स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स देतो. स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट यूज द experimental evidence of existence of spin. इलेक्ट्रॉन मध्ये स्पिन असतो याचं एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स देण्याचं काम केलं स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंटनं, आणि स्पिन बद्दल सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन मिळाली जी आपल्याला वेक्टर ॲटम मॉडेलमध्ये. कशामध्ये? वेक्टर ॲटम मॉडेलमध्ये. ओके, मग या एस बारचा झेड डायरेक्शनला कंपोनंट, एस बारचा झेड कंपोनंट तो काय असतो, एस झेड, आणि त्याची व्हॅल्यू असते MS एच क्रॉस. एस झेड आणि एस झेडची व्हॅल्यू असते MS एच क्रॉस, ज्यामध्ये MS काय आहे, तर MS हा असतो मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. ओके, मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर म्हणजे स्पिनचं मॅग्नेटिक फील्डमध्ये जे काही प्रिसेशन ओरिएंटेशन वगैरे जे काही असतं याबद्दल इन्फॉर्मेशन देतं आपल्याला मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. ओके, मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर. या स्पिन एसशी असोसिएटेड मॅग्नेटिक मुवमेंट असतं ज्याला आपण म्यूएस म्हणतो. त्या म्यूएस बारची व्हॅल्यू असते ई, त्या म्यूएस बारची व्हॅल्यू असते बघा ई, याला आपण म्हणू इथे GS E अपॉन ट्वाइस M इंटू एस, आणि याला
निगेटिव्ह साईन. ओके, याला निगेटिव्ह साईन. यामध्ये GS काय आहे? GS आहे स्पिन लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक फॅक्टर, म्हणजे स्पिनशी असोसिएटेड लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक फॅक्टर आहे GS. आणि GSची व्हॅल्यू असते बघा ऑलवेज 2. म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर असोसिएटेड विथ स्पिन. ह्याला काय म्हणू शकता तुम्ही? लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर असोसिएटेड विथ स्पिन. त्याची व्हॅल्यू किती आहे? 2. हे तुम्ही कॉमन किंवा फॉरएव्हर लक्षात ठेवायचं आहे. मग यावरून तुम्हाला स्पिनशी असोसिएटेड मॅग्नेटिक मुवमेंट काय मिळेल बा? ms μs बार इज इक्वल टू 2 मायनस E अपॉन ट्वाइस m इंटू S बार, मायनस E अपॉन ट्वाइस m इंटू S बार. ओके, हा वाला फॉर्म्युला पण तुम्ही लक्षात ठेवायचा. याला इक्वेशन नंबर 1. S बारची जर व्हॅल्यू तुम्ही पुटअप केली इथे तर 2 इंटू मायनस E अपॉन ट्वाइस m इंटू S बार म्हणजे काय? तर S स्टार EH क्रॉस, तर 2 S स्टार EH क्रॉस अपॉन ट्वाइस m, हा मायनस बाहेर काढायचा. तर मायनस 2 S स्टार EH क्रॉस अपॉन ट्वाइस m हा काय असतो? म्यू बी. म्हणजे काय? बोहर्स मॅग्नेटॉन. मग म्यू एस बारला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? -2 म्यू बी इंटू एस स्टार, ज्यामध्ये म्यू बी काय आहे? EH क्रॉस अपॉन ट्वाइस m, जो की काय आहे? बोहर्स मॅग्नेटॉन. काय आहे? मॅग्नेटिक नाही, तर हा काय आहे? बोहर्स मॅग्नेटॉन. काय आहे? बोहर्स मॅग्नेटॉन. तर म्यू एस बार म्हणजे काय? तर मॅग्नेटिक स्पिन नाही, काय म्यू एस बार म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड विथ स्पिन. त्याची ही व्हॅल्यू काय करायची आहे? कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा म्यू एस बारचा. ओके, त्यानंतर या म्यू एसचा झेड कंपोनंट हा काय असेल? -2 इंटू E अपॉन ट्वाइस m इंटू एस झेड. -2 इंटू E अपॉन ट्वाइस m. एस झेड काय असतो? तर ms h क्रॉस. यालाच कसं लिहू शकतो? -2 ms इंटू म्यू बी. आता म्यू बी कसा आला हे तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा काय? मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड विथ स्पिनचा झेड कंपोनंट. -2 ms इंटू म्यू बी. मग फॉर इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनमध्ये आपल्याला माहिती आहे स्पिनची व्हॅल्यू हाफ असते, आणि स्पिन हाफ असताना ms ची व्हॅल्यूज काय असतील? एक असते प्लस हाफ आणि एक असते मायनस हाफ. एस इज इक्वल टू हाफच्या करस्पॉन्डिंग ms प्लस हाफ आणि मायनस हाफ दोन व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल आहे. मग यावरून ms म्हटल्यापेक्षा म्यू एस झेडच्या व्हॅल्यूज काय मिळतील? ms च्या ठिकाणी प्लस मायनस हाफ जर पुट केली तर -2 इंटू प्लस मायनस हाफ म्यू बी, हा 2 कॅन्सल झाला, हा मिळतो तुम्हाला प्लस मायनस म्यू बी. हा एक रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. काय? की मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड स्पिनचा झेड कंपोनंट जो आहे तर त्याची व्हॅल्यू असते ऑलवेज प्लस मायनस म्यू बी. काय असते? ऑलवेज प्लस मायनस म्यू बी. म्हणजे टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड असेल तर मायनस म्यू बी, आणि अवे फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड असेल तर प्लस म्यू बी, अँड वाईस वर्सा. तुम्ही त्या पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकता. सपोज करायचा हा आहे ओरिजिन, आणि या ओरिजिन पासून स्पेसमध्ये या डायरेक्शननं तुमचा स्पिन ओरिएंटेड आहे, आणि ही जी आहे ही आहे झेड डायरेक्शन. ओके, ही स्पेसमध्ये झेड डायरेक्शन आहे, आणि या झेड डायरेक्शन पासून सम सॉर्ट ऑफ अँगल थिटानं मॅग्नेटिक स्पिन किंवा जो स्पिन आहे टोटल स्पिन मुवमेंट असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन हा स्पेसमध्ये झेड ॲक्सिस सोबत थिटा अँगल मेड करून ओरिएंटेड आहे. परत या यसचं तुम्ही झेड डायरेक्शनला प्रोजेक्शन कसं घेऊ शकता? तर यस कॉस थिटा हे काय असेल? प्रोजेक्शन असेल या यस बारचं झेड डायरेक्शन.
म्हणजेच एस झेड काय आहे तर एस कॉस थिटा. यावरूनच कॉस थिटाला काय लिहू शकता तुम्ही एस झेड अपॉन एस. तर एस झेडची व्हॅल्यू काय आहे तर एम एस एच क्रॉस आणि एसची व्हॅल्यू काय आहे अंडर रूट एस एस प्लस 1 एच क्रॉस. एच क्रॉस कॅन्सल आउट. इथे काय मिळतं मग तुम्हाला एम एस अपॉन अंडर रूट ऑफ एस एस प्लस 1 एस एस प्लस 1. म्हणजेच काय मिळाला कॉस थिटा इज इक्वल टू एम एस अपॉन ब्रॅकेटमध्ये एस प्लस 1 एस आणि हा आहे स्क्वेअर रूटमध्ये फॉर इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड काय करू शकतो आपण इलेक्ट्रॉन सोबत एसची व्हॅल्यू जर हाफ आहे आणि एम एसच्या व्हॅल्यूज दोन आहेत, एक आहे प्लस हाफ आणि एक आहे मायनस हाफ. यावरून थिटा वन काय मिळेल तुम्हाला तर थिटा वन मिळेल कॉस इनवर्स प्लस हाफ अपॉन हाफ प्लस 1 3/2 हाफ इंटू हाफ प्लस 1 3/2 इंटू 3/2 म्हणजे अंडर रूट 3/4 म्हणजेच कॉस इनवर्स वरती गेल्यानंतर हा मिळतो 1/√3 कॉस इनवर्स 1/√3 आणि सिमिलर वेनं थिटा 2 मिळतो कॉस इनवर्स मायनस 1/√3 कॉस इनवर्स मायनस 1/√3. हे दोन व्हॅल्यूज मिळतात थिटा 1 आणि थिटा 2. म्हणजे आता हे दोन इक्वेशन्स काय रिप्रेझेंट करते एकदा ही डायग्राम ऑब्झर्व करायची आणि ह्या थिटा 1 थिटा 2च्या दोन व्हॅल्यूना ऑब्झर्व करायचं. हे काय सांगतं की एस बार जो आहे एस बार काय तर टोटल स्पिन मोमेंटम असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन. हा जर स्पेसमध्ये थिटा या अँगलनं हा स्पेसमध्ये झेड ॲक्सिस पासून थिटा अँगलनं जर ओरिएंटेड असेल तर स्पेसमध्ये तो टोटल अँग्युलर मोमेंटम एस बार टोटल स्पिन मोमेंटम एस बार हा दोनच अँगल घेऊ शकतो. स्पेसमध्ये एक तर थिटा 1 अँगलमध्ये असू शकतो किंवा थिटा 2 या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच अँगलनं हा एस बार झेड ॲक्सिस पासून ओरिएंटेड नसेल. हे काय करतं तर हे दोन फिजिकल इंटरप्रिटेशन सांगतं ही एक डायग्राम आणि हे दोन इक्वेशन्स. ओके म्हणजे काय तर स्पिन हे सुद्धा तुमचं स्पेसमध्ये कसं आहे क्वांटाईज आहे. स्पिन मोमेंटम सुद्धा काय स्पेसमध्ये क्वांटाईज आहे. इथं आपण लिहू त्याचं की these theta 1 and theta 2 suggest that the spin moment is quantized only with two values in space. स्पेसमध्ये फक्त दोन व्हॅल्यूजनच काय आहे हे क्वांटाईज आहे. ओके स्पेसमध्ये फक्त या दोन व्हॅल्यूजनं काय आहे क्वांटाईज आहे. या दोन व्यतिरिक्त तिसरी व्हॅल्यूज हा एक्सप्रेस करत नाही. तर हे होतं स्पेस क्वांटायझेशन ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि स्पेस क्वांटायझेशन ऑफ स्पिन अँग्युलर मोमेंटम. त्यानंतर स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट जो आहे स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट आपण डिटेलमध्ये नाही घेणार. तर हा एक्सपेरिमेंट काय करतो याबद्दल फक्त थोडेसे 2-3 पॉईंट लिहून देतो की हा इट गिव्स द experimental evidence of existence of spin. स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट आपल्याला स्पिनचा एक्झिस्टन्स असण्याचा एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स देतो आणि हा काय सांगतो द स्पेक्ट्रल splitting of the orbit in space is ड्यू टू स्पिन. हे दोन इम्पॉर्टंट रिझल्ट आपल्याला स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट पासून मिळतात. हे दोन रिझल्टच आपल्या गरजेचे आहेत. बाकी स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट काय असतो जर सेटअप असतो एका हॉटेड त्याचा एक्सपेरिमेंटल थोडंसं एक ब्रॉड आयडिया सांगतो की हा काय असतो एक हॉट ओव्हन असतो. हॉट ओव्हनमध्ये तुम्ही ॲटॉमिक बीम्स काय करतात त्याला
हीट करून याच्यापासून ॲटॉमिक बीम 2 स्लिटच्या फॉर्मॅटमधून एक शार्प ॲटॉमिक बीम एका व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डच्या रिजनमधून पास आउट करतात आणि मग नंतर या बीमचे डिफ्लेक्शन ऑब्झर्व करतात. या डिफ्लेक्शनवरून एक मॅग्नेटिक फील्ड ॲबसेंट असताना आणि एक मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असताना वगैरे वगैरे. हा जोही तुम्हाला हे कुठल्याही एखाद्या स्टँडर्ड ग्रॅज्युएशनच्या कुठल्या एखाद्या बुकमध्ये हा एक्सपेरिमेंटलचा सेटअप आणि एक्सपेरिमेंटचा थेरॉटिकल बॅकग्राऊंड जे आहे पूर्वच्या पूर्व एखाद्या बुकमध्ये मिळून जाईल. बाकी आपण थेरॉटिकल जो आहे डेटा रिलेटेड टू स्टँडर्ड एक्सपेरिमेंट यावर जास्त फोकस नाही करणार. यामध्ये फक्त आपण काय तर जे आपल्याशी इम्पॉर्टंट पॉईंट होते दोन, एक काय तर स्टर्न एक्सपेरिमेंट हा आपल्याला स्पिन एक्झिस्टन्स ऑफ स्पिनचा एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स देतो आणि स्टर्न एक्सपेरिमेंट सांगतो की ऑर्बिट जे आहे इलेक्ट्रॉनचं त्याचं स्पेसमध्ये जे काही स्प्लिटिंग आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये जे काही स्प्लिटिंग होती तिची स्प्लिटिंग कशामुळे होती तर त्या इलेक्ट्रॉनला स्पिन असल्यामुळे त्याची स्प्लिटिंग होती असं आपल्याला स्टर्न एक्सपेरिमेंट सांगतो. आणि मल्टिप्लिसिटी काय असते त्या ऑर्बिटची तर मल्टिप्लिसिटी असते ट्वाइस एस प्लस वन. बस ही एवढीशी 2-3 रिझल्ट जे आहेत स्टर्न एक्सपेरिमेंटचे ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. ओके, बाकी समोरचा जो पोर्शन आहे जसं की टोटल अँग्युलर मोमेंटम ज्यामध्येच मग नंतर आपण कन्सेप्ट ऑफ एल एस कपलिंग कसे होते ज्यामध्ये ऑर्बिटचा स्पिन आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर्स हे दोन्ही एकमेकांसोबत कशा पद्धतीने कपल्स होतात. त्यावरून एल एस कपलिंग कुठल्या ॲटमसाठी व्हॅलिड असते, जे कपलिंग कुठल्या ॲटमसाठी व्हॅलिड असते वगैरे वगैरे. समोरचा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण काय करू नेक्स्ट जे काही लेक्चर्स राहतील आपली त्या लेक्चर्समध्ये घेत चालू. त्यामध्ये सगळ्यात पहिली एक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी देते टोटल अँग्युलर मोमेंटम ज्यामध्ये कॅपिटल जे बारला आपण डिफाईन करतो. त्या टोटल अँग्युलर मोमेंटमवरून मग बाकीच्या ज्या काही टर्म्स आहेत की जो आपण जिथे बोर्स ॲटॉमिक मॉडेल फेज ठरला होता n=3 to n=2 ही ट्रान्झिशन 5 लाईनमध्ये डिस्ट्रीब्यूट होते. ती 5 लाईन्समध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होते वगैरे वगैरे जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण काय करू समोरच्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये कंटिन्यू करू. ओके.